गुन्हेगाराला मृत्यूदंडापूर्वी शेवटचं आवडतं जेवण का दिलं जातं याचा कधी विचार केला आहे का? एका अशा व्यक्तीला ज्याने अनेक अपराध केले, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आणि शेवटच्या क्षणी त्याला आवडतं जेवण द्यायचं, बऱ्याच लोकांना वाटतं की ही केवळ एक दयाळूपणाची परंपरा आहे, पण या मागचं खरं कारण त्याहूनही खोल आणि आध्यात्मिक आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलं जातं. अन्न केवळ शारीरिक गरज नाही, तर प्रेम, संस्कार आणि आत्मीयतेचं प्रतीक आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या व्यक्तीलाही तेच अन्न तृप्ततेचा अनुभव आणि आत्म्याला शांत करणारा एक शेवटचा स्पर्श असतो. असं मानलं जातं की शेवटचं जेवण आत्म्याला त्रासमुक्त करतं आणि त्याच्या मोक्षाच्या प्रवासामध्ये मदत करतं. पूर्वीच्या मान्यतांनुसार जर एखाद्याला शेवटच्या क्षणी तृप्त केलं नाही तर त्याचा आत्मा अस्वस्थ राहतो आणि तो भटकत राहून जिवंत लोकांना त्रास देऊ शकतो. म्हणूनच मृत्यूदंडापूर्वी दिले जाणारं हे शेवटचं जेवण केवळ एक प्रथा नाही, तर एक प्रकारचं आध्यात्मिक संरक्षण आहे, जे करून मृताच्या आत्म्याला शांती पण देतं, शिक्षा देणाऱ्या जिवंतांना भयमुक्त करतं.